नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लता ही जानकीची आई असल्याचं सत्य ऐश्वर्याला कळताच ऐश्वर्या अडकली मोठ्या चक्रव्यूहमध्ये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जोगतीन घरी येताच जोगतीने केला खूप मोठ्या सत्याचा उलगडा. तर प्रेक्षकांनो, जोगतीने जानकीला सांगितलं लताचं आणि तिच्या नात्याचं सत्य. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जोगतीने जानकीला खूप मोठा संकेत दिलेला असतो. जोगतीन म्हणत असते की जानकी, तुला तुझ्या घरावरती आलेलं जे संकट वाटतंय ते संकट नसून तुझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जोगतीने असं सांगितल्यानंतर जानकी विचारात पडते. जानकी म्हणत असते की माझ्या घरावरती आलेलं संकट हे माझ्यासाठी आशीर्वाद कसं काय असू शकतं. त्यामुळे इथे जोगतीने सांगितलेलं असतं की या संपूर्ण गोष्टीचा तुला आता शोध घ्यायचा आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आतापर्यंत जानकीवरती तिच्या घरावरती खूप मोठी मोठी संकटं आलेली आहेत आणि जेव्हा जानकी खूप मोठ्या संकटामध्ये सापडते तेव्हा ते संकट दूर करण्यासाठी प्रत्येक वेळेला देवी आईने तिची मदत केली. इथे जोगतीन प्रत्येक वेळेला आली आहे आणि तिने जानकीला कोडं घातले. तेव्हा इथे जानकीला कोडं घातल्यानंतर त्या कोड्यातून आता कसं बाहेर पडायचं आणि तो मार्ग प्रत्येक वेळेला जानकीने आता शोधून काढलेला असतो की आता हे कोडं मधला घातलंय, मग आता जोगतिनीला नक्की काय सांगायचं होतं याचा विचार प्रत्येक वेळेला जानकीने केला आणि मग ती आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या त्या मार्गापर्यंत पोहोचलेली आपण बघितले. नानांच्या वेळेला सुद्धा तेच झालं होतं. त्यानंतर तिला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा सुद्धा तेच झालं होतं. तिला इथे जोगतिनीने आता कोडं घातलं की ती मार्ग शोधण्याचा इथे प्रत्येक वेळेला प्रयत्न करते. फक्त जानकीला कोडं सांगायचं की जानकी आपल्या देहापर्यंत पोचलीच म्हणून समजा. आणि आता ह्या वेळेला सुद्धा काहीसं तसंच होणार आहे. आत्तासुद्धा आपल्या घरावरती, आपल्या गोकुळावरती आलेलं संकट जानकी काहीसं असंच दूर करणार आहे. जोगतीन ह्या वेळेला सुद्धा तिला कोडं घालणार आहे आणि मग जानकी आता कशी ध्येयापर्यंत पोचते ते आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. पण अचानकपणे असं काय होतं प्रेक्षकांनो की आता जोगतीन घरी आलेली असते आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खुलासा होतो. लताबाईंना आता कळलेलं आहे की आपली मुलगी कोण आहे. लताबाईंना जरी हे कळलं नसेल की आपली मुलगी आहे कोण, पण आता रणदिवेंच्याच घरामध्ये आपली मुलगी आहे हे आता लताबाईंना कळलेलं आहे. पण आता आपल्या मुलीचा या लोकांशी नक्की संबंध आला तरी कसा याचा विचार आता लतासुद्धा करत असते. पण प्रेक्षकांनो, या गोष्टी घडतात कशा आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने लताबाईंना सांगितलेलं असतं की तुम्ही सुमित्राचे दागिने घाला, सुमित्राच्या ज्या चाव्या असतात त्या स्वतःकडे ठेवा आणि सांगा की तुम्हाला हे सगळं जानकीने आणून दिले. जानकी काल रात्री सुमित्राच्या रूममध्ये गेली होती, पण दरवाजा बंद करण्यासाठी, ना की चोरी करण्यासाठी. चोरी तर नेहमीप्रमाणे ऐश्वर्यानेच केलेली असते आणि आता जानकीला कळलंय की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे. ऐश्वर्याने जानकीच्या समोर उभं राहून इथे तिला आता तोंडावरती सांगितलंय हे सगळं मीच घडून आणलंय. पण आता तू हे सिद्ध कसं काय करणार आहेस, या सगळ्यातून बाहेर कशी पडणार, कसे पुरावे देणार आहेस. तेव्हा जानकी सगळ्यांना सांगते की हे सगळं हे ऐश्वर्याने केलं आहे. आई, मी असं का करेन, ह्या बाई पार्वती आई नाहीच आहेत, मग मी ह्यांना चाव्या आणि दागिने का नेऊन देऊ. हे सगळं ह्या ऐश्वर्याने केलं आहे. तीच लताबाईंना या घरामध्ये घेऊन आली, त्या आपल्या पार्वती आई नाही आहेत, मग मी असं का करेन, हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे. तेव्हा सुमित्रा आता लगेचच जानकीच्या थोबाडीत देते. जानकीच्या थोबाडीत दिल्यानंतर ऐश्वर्याला काय मिळतं प्रेक्षकांनो, तर समाधान. ऐश्वर्या हे सगळं स्वतःच्या समाधानासाठी करते आणि ते तिला मिळालेलं असतं. सुमित्रा म्हणते, स्वतःच्या चुकीचं खापर ऐश्वर्याच्या डोक्यावरती फोडू नकोस. तू ह्या बाईला या घरामध्ये घेऊन आलीस ना, मग तूच तिला दागिने दिले असशील. काल रात्री तू आमच्या रूमच्या बाहेर होतीस, मी तुला बघितलंय. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने जानकीला बरोबर तिच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं. जानकीवरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही आहे.
तेव्हा ऋषिकेश तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणतो की जानकी, आई तुझ्याबरोबर जे वागली ते चुकीचंच. मी तुझ्याबरोबर आहे, पण तुझं म्हणणं आहे की हे सगळं त्या ऐश्वर्याने केले. त्या बाईंना ऐश्वर्या घेऊन आले, पण ते तोंडाने सांगून कुणीही विश्वास ठेवणार नाही. ते सिद्ध करणारे तुझ्याकडे पुरावे हवेत. ते पुरावे आधी आपल्याला गोळा करावे लागणार आहेत. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, पुरावे मी गोळा करेन. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कारण मला तुमचा आधार हवा आहे. तेव्हा इथे ऋषिकेश तयार झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत लताबाई या खोटारड्या आहेत. आपण बघितलं त्या पैशांसाठी रणदिवेंच्या घरामध्ये आल्यात खोटी पार्वती बनून, हे आपल्याला माहिती आहे. ती ऋषिकेशची आई नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळलं. पण अजून एक सत्य समोर येणार आहे प्रेक्षकांनो, आणि ते सत्य काय आहे तर इथे आता पार्वती म्हणून जी खोटी बाई त्या घरामध्ये वावरते ती ऋषिकेशची आई नाहीच आहे, पण ती जानकीची आई आहे. हे सत्य आता ऐश्वर्याच्या समोर येतं. तर इथे ही गोष्ट जिला माहीत व्हायला नको तिलाच ती गोष्ट माहीत होते, आणि ती म्हणजे ऐश्वर्या. ते कसं काय तर इथे आता सुमित्राने जानकीच्या थोबाडी दिल्यानंतर आता जानकी म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा माझ्या घरावरती आलेलं हे संकट मला दूर करावंच लागणार आहे. त्यानंतरला इथे जानकी एक प्लॅन करते. ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आता आपल्याला एक खूप मोठी गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे, आणि घरामध्ये थोडा ड्रामा होतो. त्याच्यामध्ये आता सारंगला ऋषिकेशने मारलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, खबरदार जर तुम्ही माझ्या नवऱ्याला हात लावलात तर, त्यांना मारलं तर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मारणार. जर पुन्हा कुणी बोललं ना की ह्या बाई माझ्या पार्वती आई नाही आहेत तर बघा, आणि त्यांना या घरातले हक्क आणि अधिकारसुद्धा मिळणार. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो माझासुद्धा विश्वास नाही आहे यांच्यावरती. ह्या आपल्या पार्वती आई नाही आहेत. तरीसुद्धा ऋषिकेश म्हणतो, जानकी, हे बघ, तू पुन्हा हे बोलू नकोस. तुझ्याकडे काही पुरावे आहेत का ज्याने हे सिद्ध होईल की ह्या माझ्या पार्वती आई नाही आहेत? पण त्यांनी किती पुरावे सादर केले तुला माहिती आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, त्या पुराव्यांवरती माझा विश्वास नाही. जोपर्यंत मोठा आणि कुठला तरी ठोस पुरावा सादर करत नाही ना, तोपर्यंत माझा यांच्यावरती विश्वास बसणार नाही की याच तुमच्या पार्वती आई आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे आई, आपण DNA टेस्ट करूया. तेव्हा इथे DNA टेस्ट केल्यानंतर मग तरी तुझा विश्वास बसेल की ह्या बाई माझ्या पार्वती आईज आहेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्या, लता, सारंग सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. याचा विचार तर कुणी केलाच नव्हता. तर इथे जानकी म्हणते की ठीक आहे, आता DNA टेस्ट करा आणि मग त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण बोलू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं सत्य समोर येणार असतं. इथे आता जानकी म्हणत असते, आई, या बाईंना या घरामध्ये मी घेऊन आले म्हणून तुम्हाला माझा राग आला आहे, पण मी पहिल्या दिवसापासून तुमच्याबरोबरच होते ना. मी म्हणत होते ना की ह्या आपल्या पार्वती आई नाही आहेत, की मी ह्या आपल्या पार्वती आई आहेत असं म्हणत होते. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई, तुम्हीसुद्धा माझी साथ लगेच सोडून दिलीत. अहो, मी काय करण्याचा प्रयत्न करते ते तरी जरा बघायचं होतं. 10 वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या जानकीला एवढीच ओळखलीत का? तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, जर DNA रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी समोर आल्या तर आत्तापर्यंत तू जे काही करत होतीस, जे काही बोलत होतीस ते खरं होतं हे मला कळेल. प्रत्येक वेळेला सुमित्राने इथे जानकीवरती अविश्वास दाखवले प्रेक्षकांनो, आणि ते आपण बघतच आलो आहे. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे आई. तर इथे आता सुमित्राच्या समोरच इथे आता पार्वतीचे सॅम्पल आणि त्याचबरोबर ऋषिकेशचे सॅम्पल हे घेतले जातात आणि ते आता DNA टेस्टसाठी एका लॅबमध्ये दिले जातात. रिपोर्ट 2 दिवसानंतर मिळणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता देवासमोर प्रार्थना करत असते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, माझ्या घरावरती आलेलं संकट दूर होऊ दे. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, जोगतीनेची एंट्री झालेली असते. इथे जोगतीन रणदिवेंच्या घरी आलेली असते. जेव्हा जेव्हा जानकीवरती खूप मोठं संकट येतं आणि जानकीला त्या संकटातून कशा पद्धतीने बाहेर पडायचं हे कळत नसतं, तेव्हा मात्र देवी आई इथे आता जोगतिनीच्या रूपामध्ये येत असते. जोगतीन आल्यानंतर जानकी छान पद्धतीने त्यांचं आदरातिथ्य करते. आता तिला एका गोष्टीची काळजी असते की DNA रिपोर्ट हे आता निगेटिव्ह येऊ दे, पॉझिटिव्ह येता कामा नये. तेव्हा इथे प्रेक्षकांनो,
या गोष्टीची भीती जानकीला असते, त्याचबरोबर ऐश्वर्याला सुद्धा असते. आता खरे रिपोर्ट रणदिवेंच्या हाती लागले तर माझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येईलच आणि ह्या लताबाईसुद्धा पार्वती नाही आहे हे सुद्धा सगळ्यांना कळेल. तेव्हा आता रिपोर्ट बदलण्यासाठी ऐश्वर्या परिपूर्ण तयार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश आणि लता आता DNA टेस्टसाठी तयार असतात. लताला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं, तुम्ही काळजी करू नका, रिपोर्ट मी मॅनेज करेन. त्यामुळे लतासुद्धा आता निवांत असते. तर इथे जोगतीन आल्यानंतर तिचा आदरातिथ्य जानकीने खूप छान पद्धतीने केलेलं असतं आणि ती म्हणते की जोगतीन आई, मला तुम्हाला म्हणायचं आहे की घरामध्ये माझ्या छोटीशी पूजा करा. माझ्या घरावरती खूप मोठं संकट आलं आहे. त्या संकटातून कसं बाहेर पडायचं हा मार्ग मला सुचू द्या आणि या संकटातून मला आता बाहेर पडू द्या. जे मोठं संकट माझ्या घरावरती आलं आहे ते दूर होऊ द्या. त्यासाठी मला आता प्रार्थना करायची आहे, मला पूजा करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जोगतीन घरामध्ये छोटीशी पूजासुद्धा घालते आणि इथे जानकीला बघते तर जानकी खूपच जास्त त्रासात असते. ही गोष्ट जोगतीनीच्या लक्षात आलेली असते. जोगतीन म्हणते, अजिबात विचार करू नकोस. जे तुला तुझ्या घरावरती आलेलं संकट वाटतंय ना, ते संकट नाहीच आहे मुळात. तो देवी आईने तुला दिलेला आशीर्वाद आहे. फक्त तू त्या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून बघ, त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कर. तुला ते संकट नाही तर तुझ्यासाठी दिलेला आशीर्वादच वाटेल. खूप वर्ष जे सत्य तुला शोधून काढायचं आहे ते सत्य आता तुला कळणार आहे, असं जोगतीन म्हणते. तेव्हा इथे जानकीला खूप मोठा धक्का बसतो की जोगतीनीला नेमकं सांगायचं तरी काय आहे. तेव्हा ती म्हणते, आई तुम्हाला काही म्हणायचं काय आहे, मला जरा सविस्तरपणे सांगा. प्रत्येक वेळेला मला कोडं घातलंच पाहिजे का? प्रत्येक वेळेला माझ्या नशिबातच एवढी कोडी का, एवढी संकटं का, एवढी आव्हानं का? तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते, कारण तेवढी आव्हानं तू पेलवतेस, तेवढी संकटांमधून तू मार्ग शोधतेस, म्हणून तुला प्रत्येक वेळेला इथे कोडं घातलं जातं आणि तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी मदत केली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जोगतीनेने जे कोडं घातलेलं असतं की तो तुझ्यासाठी संकट नाही तर आशीर्वाद आहे, तेव्हा ती म्हणते, माझ्यासाठी हे संकटच आहे, त्याच्यातून मला काय आशीर्वाद मिळणार आहे? तेव्हा ती म्हणत असते की या गोष्टीच्या मुळाशी जायलाच हवं. एवढ्या वर्ष ज्या गोष्टीच्या मी शोधत होते आणि ती गोष्ट माझ्या समोर आली आहे, म्हणजे लताबाईंच्या रिलेटेड काहीतरी असेल का, असं आता जानकी विचार करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जोगतीन आल्यानंतर इकडे आता लताबाई बाहेर येतात. तेव्हा बाहेरून खूप जोरात वारा येतो आणि इथे मधुभाऊंनी जानकीला जो फोटो दिलेला असतो तो फोटो आता जानकीचा इथे आता आउट हाऊसमधून बाहेर आलेला असतो. तो फोटो तिने आउट हाऊसमध्येच ठेवलेला असतो. तो फोटो आता हवेने आतमध्ये रणदिवेंच्या घरामध्ये आलेला असतो आणि तो फोटो इथे लताबाईंना सापडतो. लताबाई तो फोटो बघतात आणि म्हणतात की हा फोटो तर माझ्या लहानपणीच्या मुलीचा आहे. हो, मी माझ्या मुलीला कसं काय विसरणार आहे? हा फोटो माझ्या मुलीचाच आहे. पण हा फोटो आणि माझी मुलगी या दोघींनासुद्धा मी मधुभाऊंकडे सुपूर्त केलं होतं ना. मग माझी मुलगी या रणदिवेंच्या घरामध्ये आहे की काय? तिला कोणी दत्तक घेतलं असेल का? असा आता विचार इथे लताच्या मनात आलेला असतो. आणि जेव्हा इथे आता लताबाईने आपला फोटो त्या फोटोला जॉईन केल्यानंतर इथे आता ऐश्वर्या मागून हे सगळं बघत असते. ऐश्वर्या म्हणत असते, याचा अर्थ या लताबाई ऋषिकेशच्या नाही तर जानकीच्या आई आहेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते, कारण अनाथ म्हणून जानकीला ऐश्वर्याने आणि सुमित्राने खूपच जास्त हिणवलेलं असतं. तू अनाथ आहेस, तुला आई वडील नाही आहेत, म्हणून तुला आम्ही आई वडिलांसारखा जीव लावला. इथे आता सुमित्रा सातत्याने जानकीला बोलवत असते. आणि आता शेवटीला फायनली प्रेक्षकांनो, इथे आता जानकी अनाथ नाही आहे, तिची हक्काची आई तिच्याजवळ आलेली आहे. पण आता जरी त्या चुकीच्या मार्गाने ती आली असेल तरीसुद्धा तिचा मार्ग चुकीचा असला तरीसुद्धा ध्येय तिचं अगदी बरोबर असणार आहे आणि तिचं ध्येय आहे तिची मुलगी जानकी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला हे सत्य आता कळलेलं असतं की आता इथे जानकीच्या आईलाच आपण या घरामध्ये परत घेऊन आलो, म्हणजे जानकीचा सुद्धा एक सपोर्ट सिस्टीम आला. आता जानकीला मी कशा पद्धतीने त्रास देते हे जर या लताबाईंना कळलं तर लताबाई माझं सत्य जानकीला सांगायला कमी करणार नाही.
की मीच ती बाई आहे जी हे घर तोडण्यासाठी लताबाईंना घेऊन आले आणि लताबाई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून जानकीच्या आई आहेत. आणि जर लताबाईंना कळलं की त्यांची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जानकीच आहे तर मात्र लताबाई रणदिवे कुटुंबाला त्रास देणार नाही. म्हणून हे सत्य आता लतापासून कसं लपून ठेवायचं याचा विचार आता ऐश्वर्या करत असते. तरी ते ऐश्वर्याच्या चक्रव्यूहमध्ये आता ती स्वतःच अडकलेली असते, कारण लताबाई ह्या जानकीच्या आई आहेत हे सत्य आता समोर येणार असतं. त्यामुळे आता जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे आता आपल्या घरावरील संकट हा माझ्यासाठी आशीर्वाद कसा काय असू शकतो या गोष्टीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न आता जानकी करणार असते. आणि लवकरच आता लताबाईंचं आणि तिचं नातं नेमकं काय आहे हे जानकी आता रणदिवे कुटुंबाच्या समोर आणणार आहे. आणि जानकी आणत नाहीये हे सत्यसुद्धा लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे.